नमस्कार मित्रमंडळींनो. कल्पना करा, तुमच्या घरातील एखादी व्यक्ती अचानक गंभीर आजारी पडते. डॉक्टर सांगतात ऑपरेशन करावं लागेल आणि खर्च 1 लाख, 2 लाख, 5 लाख. त्या क्षणी सगळ्यात मोठा प्रश्न काय उभारतो? इतके पैसे आणायचे कुठून? अनेक कुटुंब अशा परिस्थितीत कर्जात जातात. काही लोक उपचारच घेत नाहीत, काही जण आपले प्रियजन गमावतात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की भारत सरकार तुम्हाला दरवर्षी 5 लाख रुपयेपर्यंत मोफत उपचार देत आहे. होय, अगदी मोफत. आणि अजूनही भारतातील लाखो लोकांना या योजनेची माहितीच नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं जाणून घेणार आहोत. आयुष्मान भारत योजना नेमकी काय आहे, कोणाला मिळते, कशी तपासायची पात्रता, कार्ड कसे काढायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं हॉस्पिटलमध्ये वापर कसा करायचा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमचे आयुष्य बदलू शकते. नमस्कार, मी शासकीय योजना मित्र शुभम देसाई. मित्रांनो, भारतामध्ये एक काळ असा होता की आरोग्यसेवा म्हणजे श्रीमंत लोकांसाठीच. गरीब माणूस आजारी पडला की तो हॉस्पिटलपेक्षा देवावरच जास्त विश्वास ठेवायचा. याच समस्येवर उपाय म्हणून भारत सरकारने 2018 एक मोठा निर्णय घेतला, आयुष्मान भारत योजना. ही योजना जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना मानली जाते. या योजनेत दुसरं नाव म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. या अंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण दिलं जातं. उपचार पूर्णपणे कॅशलेस आणि पेपरलेस असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना संपूर्ण भारतभर लागू आहे. म्हणजेच तुम्ही कोणत्याही भारतातील हॉस्पिटलमध्ये जाऊन 1ही रुपया न खर्च करता उपचार घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मला मिळते का ही योजना? कारण ही योजना सगळ्यांसाठी नाही, ती खास करून गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे. सरकारने यासाठी SECC 2011 म्हणजे सोसिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सिस यादीचा आधार घेतला आहे. जर तुमचं नाव या यादीत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. ग्रामीण भागात कच्चं घर असणारे, मजुरी करणारे कुटुंब, बेघर लोक किंवा दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब यास प्राधान्य दिले जाते. तर शहरी भागात रिक्षाचालक, कामगार, घरकाम करणारे किंवा छोट्या कामावर जाणारे लोक यामध्ये येतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. पण मित्रांनो, इथेच एक मोठा धक्का आहे. भारतामध्ये कोट्यावधी लोक पात्र असून त्यांनी अजून आयुष्मान भारत कार्ड काढलेलं नाही. आणि यामागचं कारण काय माहिती नाही, प्रक्रिया समजत नाही किंवा कोणी योग्य मार्गदर्शन करत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं. या योजनेचे फायदे ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल. या योजनेअंतर्गत दरवर्षी 5 लाख रुपयेपर्यंत मोफत उपचार मिळतात. कुटुंबातील सर्व सदस्यांना याचा लाभ मिळतो. हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी आणि नंतरचा सर्व खर्च सुद्धा यामध्ये समाविष्ट असतो. ऑपरेशन, ICU, औषधे आणि इतर खर्च देखील या योजनेत कव्हर होतात. आणि सर्वात महत्त्वाचं, उपचार पूर्णपणे कॅशलेस असतात. म्हणजे तुम्हाला 1ही रुपया द्यावा लागत नाही. या योजनेत 1500 पेक्षा जास्त आजारांचा समावेश आहे, जसं की हृदय शस्त्रक्रिया, किडनीचे आजार, कॅन्सर उपचार आणि अपघाती संबंधित उपचार सुद्धा यात येतात. आता समजा तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी आजारी पडलं तर काय करायचं? सर्वप्रथम जवळचं आयुष्मान भारत योजनेअंतर्गत येणारं हॉस्पिटल शोधायचं. जिथं जाऊन तुमचं आयुष्मान कार्ड दाखवायचं. हॉस्पिटल तुमची माहिती व्हेरीफाय करेल आणि त्यानंतरनं तुमचा उपचार सुरू होईल. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 1ही रुपया खर्च करावा लागणार नाही. सर्व खर्च सरकार उचलतं. आता प्रश्न येतो, आयुष्मान कार्ड कसं काढायचं? प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता. तिथे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन जा. ऑपरेटर तुमचं नाव यादीत आहे का हे तपासेल. जर तुमचं नाव यादीत असेल तर लगेच तुमचं आयुष्मान कार्ड तयार केलं जाईल. काही वेळातच तुम्हाला डिजिटल कार्ड सुद्धा मिळू शकतं आणि त्यानंतर तुम्ही लगेचच या योजनेचा लाभ देखील घेऊ शकता. याशिवाय तुम्ही घर बसल्या देखील तुमची पात्रता तपासू शकता. अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करू शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही.
त्यामुळे कोणत्याही एजंटवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. पण मित्रांनो, इथे काही लोक मोठ्या चुका करतात. काही लोकांना वाटतं ही योजना फक्त सरकारी हॉस्पिटलमध्येच लागू आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. अनेक खाजगी हॉस्पिटलसुद्धा या योजनेत समाविष्ट आहेत. काही लोक कार्ड काढतच नाहीत आणि काही जण फसवणूक करण्याच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळं नेहमी अधिकृत ठिकाणीच प्रक्रिया करा आणि कोणालाही पैसे देऊ नका, कारण ही योजना पूर्णपणे मोफत आहे. मित्रांनो, पैसे नसल्यामुळे उपचार न मिळणे ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. पण आता सरकारने तुमच्यासाठी एक मोठी संधी दिली आहे. फक्त माहिती नसल्यामुळे कोणाचं आयुष्य धोक्यात जाऊ देऊ नका. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचा जीव वाचेल. आणि अशीच सरकारी योजनेची खरी आणि उपयोगी माहिती जाणण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. पुन्हा भेटूया एका नवीन शासकीय योजनेच्या माहितीसोबत. तुमचा मित्र शुभम देसाई, शासकीय योजना मित्र. तोपर्यंत धन्यवाद.